कुरुक्षेत्राच्या रणांगणावर अर्जुन ज्यावेळी समोर कौरवांना पाहतो, स्वतःच्या बंधूंना पाहतो, स्वतःच्या आप्तस्वकीयांना पाहतो, स्वतःच्या गुरुजनांना पाहतो, त्याला तो प्रचंड द्विधा मनस्थितीमध्ये जातो. त्याचं मन व्याकुळ होतं, त्याचं मन शोकाकुल होतं. तो प्रभू श्रीकृष्णाला विचारतो की या सगळ्यांशी युद्ध करून, या सगळ्यांचा नाश करून मी साम्राज्य निर्माण करायचं आहे का? की मग मी माझं जीवन सामान्यपणाने जगू, भिक्षा मागून जगू? मला कळेना झालं की या सगळ्यांचा नाश करून साम्राज्य निर्माण करायचं की एक सामान्य जीवन जगायचं. मला योग्य प्रकारचं मार्गदर्शन करा. मी अत्यंत शोकाकुल झालेलं आहे, माझं मन अत्यंत दुर्बल बनलेलं आहे. आणि यावर प्रभू जे मार्गदर्शन करतात त्यालाच आपण भगवद्गीता असे म्हणतो. भगवद्गीता काय आहे? भगवद्गीता सायकोलॉजी आहे, भगवद्गीता फिजिओलॉजी आहे, भगवद्गीता ॲडव्हान्स न्यूरोसायन्स आहे. भगवद्गीता एक संस्कार आहे. आणि या संदर्भाने स्वतःवर संस्कार करण्यासाठी आणि स्वतःच्या भावी पिढीवरती संस्कार करण्यासाठी आपण एक सिरीज घेऊन येत आहोत. भगवद्गीता संस्कार अँड ॲडव्हान्स न्यूरोसायन्स.